विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। गोंदियामधील ॲलोपॅथी डॉक्टर संपामध्ये सहभागी। होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्याची परवानगी देण्याचा निर्णयाचा विरोध। तीव्र आंदोलनाचा इशारा। राज्यभरात ठिकठिकाणी डॉक्टरांचा संप। नांदेडमध्ये फोटो काढण्याच्या नादामध्ये 2 तरुणांचा बुडून मृत्यू। बळीरामपूर भागामधील 2 तरुण कंधार भागामध्ये फिरण्यासाठी गेले होते, मात्र फोटो काढताना पाय घसरून दोघेही तलावामध्ये बुडाले। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वातंत्र्य सेनानींच्या पाल्यांचं आंदोलन। स्वातंत्र्य सेनानींच्या पाल्यांना नोकरी, मोफत घर देण्याची मागणी। मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। अक्कलकोट गुलबर्गा राज्य महामार्गावरील पूल पाण्याखाली। अक्कलकोट तालुक्यामधल्या शिरसी शिरवळ भागामध्ये वाहतूक ठप्प। गाणगापूरकडे जाणारे प्रवासी अडकले। सोलापूरच्या माढा तालुक्यामधल्या सीना नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या शेतकरी दाम्पत्याला तरुणांनी वाचवलं। 2 दिवसांपासून हे दाम्पत्य घरामध्ये अडकून होतं। कोळीगाव धरण ओव्हरफ्लो झाल्यानं सीना नदीकाठच्या 8 ते 10 गावांमध्ये पाणी शिरलं होतं। सरकारनं कांद्याला त्वरित अनुदान द्यावं। नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांची मागणी। सध्या कांद्याचे दर घसरल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत। केंद्र आणि राज्य सरकारनं हस्तक्षेप करत शेतकऱ्यांचा दिलासा देण्याची मागणी। गोंदियामध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना 27 सप्टेंबरपर्यंत धान विक्रीची मुभा। 5,60,000 क्विंटलचं उद्दिष्ट वाढवलं। धान खरेदीला सुरुवात। धुळ्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील प्रशिक्षणार्थ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन। प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रुजू करण्याचं तहसीलदारांना दिलं निवेदन। जळगावच्या पाचोरा तालुक्यामधल्या विविध गावांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान। पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून वाडी शेवाळे, शिंदाड, सावरा, पिंपरी, सातगाव, डोंगारी गावामध्ये जाऊन पाहणी। शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला।